नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे पुलके कसे करायचे. तर यासाठी बघा, मी हे पीठ इथे मळवून घेतलेलं होतं थोड्या वेळापूर्वी, 2 तासापूर्वी हे छानपैकी पीठ मळलेलं आहे. आणि आता काय करायचं, ह्याला आपल्याला तेल तूप काहीच लावायचं नसतं. पुलके एकदम नुसतेच हे करू शकता तुम्ही. तर इथे मी हा छोटा तवा घेतलेला आहे, कारण मला छोटे छोटे पुलके सारखे बनवायचे आहेत. तर हे बघा, आता मी हा गॅस ऑन करत आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. हे बघा, पुलके थोडे जाड असतात. हे बघा, एवढ्या छोट्या गोळ्या करायच्या, काही मोठ्या गोळ्या नाही करायच्या आहेत आपल्याला. ही साईज बरोबर आहे. तवा मात्र तापवून घ्यायचा. ही पहिली थोडी मोठी झाली, म्हणजे थोडे कमी करते त्यातलं. ही बरोबर आहे, दुसरी बरोबर आहे. हे बघा, तर आता अशा आपल्या या गोळ्या झाल्या. तर छानपैकी असं त्याला छान गोळी करून घ्यायची अशी, आणि जर असं पीठ लावायचं. अगदी नाही लावलात तरी चालतं, पण थोडं लावायचं, म्हणजे मग पोलपाटाला ते चिकटत नाही. आणि छान जरा जाडसर, पण छोट्या छोट्याच करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे पंजाबी लोकांची तर ही पुरीच समजली जाईल, एवढ्या छोट्या करायच्या आहेत. हे बघा, आणि जरा जाडसर ठेवलेलं आहे, पण सगळ्या बाजूने मात्र व्यवस्थित ते झालं पाहिजे. कुठे जाड कुठे बारीक असं नाही होता कामा, नाहीतर मग आपली पोळी लाटताना शिजताना बरोबर शिजत नाही. ते ही बघा, ही सगळ्या बाजूनी छान व्यवस्थित मी केलेली आहे. आणि आता ही एका साईडने मी तव्यावर टाकलेली आहे. तोपर्यंत आपण इथून ह्याला, आणि मी बघताय ना तुम्ही, एकदाच पीठ लावलं, त्यानंतर मी पुन्हा पीठ लावलं नाही त्याला. आणि इथून संपूर्ण वरतून जी ओली बाजू दिसते की नाही आपल्याला, ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे, म्हणजे ती सुकवून घ्यायची. ही बघा, आता ही बाजू पूर्ण सुकली ना, तेव्हा मात्र उलटा करायचं. खूप छान होतात ह्या पुलके, आणि खायला पण छान लागतात. तुम्ही अगदी गरम गरम पाहुणे कोणी आले तेव्हा पण करून देऊ शकता. ही अशी सगळी जर तयारी जर तुम्ही करून ठेवली तर तुम्ही अगदी आरामात. ही बघा, आता ह्या बाजूनी पूर्ण भाजल्यावर काय करायचं, ही ह्याच्यावर टाकायची, आणि तत्पूर्वी ही इथे टाकायची. ही बघा, तर ही मस्त अशी फुलत आहे, दिसत असेल तुम्हाला. दुसऱ्या बाजूने काही फुलवायची गरज नाही, त्याला एका बाजूनेच फुलवायची आपल्याला. हे बघा, पुन्हा दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ही एका बाजूने झाली आहे ना, आता दुसऱ्या बाजूने मात्र तिला चांगली शिजवून घ्यायची. फक्त अटेला एकच असते की कुठेही जाड कुठेही बारीक असे नाही ठेवायची. ही बघा, आता इकडनं ही पूर्ण शिजली आहे ना, तर उलटी बाजू इथे टाकायची आणि इथे टाकायची. सी यार, बघा किती छान फुलते पुलका. अगदी संपूर्ण सगळ्या बाजूने फुलला की मात्र तो काढून घ्यायचा आणि ही बाजू इथे ठेवायची. हा बघा, आता हा दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुलका झालेला आहे. तुम्हाला हवं तर तेल तूप तुम्ही लावू शकता त्याला, पण मी काहीच लावत नाही, कारण थोडं हेल्थच्या दृष्टीने बघितलं
तर आपण तेल तूप नाही लावलं तरी चालतं. तोपर्यंत हे बघा, आता ह्याच्या वरचं पाणी सुकलं आहे ना, मग इथे ठेवायचा उलटा. आणि पाठच्या बाजूने मात्र चांगली ती भाजून होते, कारण आपल्याला ही लाटेपर्यंत ती व्यवस्थित आपली भाजून निघते. आणि कडेकडेने लाटा, म्हणजे काय होईल, ती मधून आपणच लाटली जाईल आणि कडेला जाड न राहता व्यवस्थित भाजली जाईल. मुख्य म्हणजे पोळी कसं भाजायला पूर्ण छान पाहिजे. हे बघा, तही झाली की आता ही बघा किती छान भाजली गेली आहे. तर फक्त इथे टाकायची आहे तुम्हाला. बघा किती मस्त फुगत आहे, किती छान फुगत आहे, बघताय ना तुम्ही, मस्त. आणि जर तुम्हाला वाटलं कुठे कडेला राहिली असेल तर जरा जराशी अशी फुगवून घ्यायची. आणि याला तेल तूप तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता, नाही लावलात तरी चालेल. आणि आता ह्याचं पाणी सुकलेलं आहे बघा, की आता ह्याला उलटी करायची. बघा, बोलता बोलता आपल्या 4 झाल्या, अगदी 4 मिनिटं सुद्धा व्हिडिओला झालेली नाहीये. तर जर तुम्ही अशी तयारी आधीपासून करून ठेवली तर पटकन पाहुणे येतील तेव्हा तुम्हाला हे पटकन असं त्यांना करून देता येईल. म्हणून मी हा व्हिडिओचा खटाटोप करत आहे. आणि अशा माझ्या व्हिडिओमधून मी छोट्या छोट्या टिप्स देतही असते. जर तुम्हाला हे पाहिलं, बघा किती छान फुगली आहे. आता फक्त काढायची अशी, आणि दोन्ही बाजूनी फुगलेली आहे बघा, आणि दोन्ही बाजूनी शिजलेली आहे. फक्त ह्याच्यावर टाकायची. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या नवख्या मुली आहेत त्यांना ही टिप मिळू शकते. कशा प्रकारे चपात्या किंवा पोळ्या किंवा पुलके काही म्हणा तुम्ही, तर कशा प्रकारे करायच्या ही त्यांना टिप्स मिळू शकते. म्हणून मी हा खटाटोप करत आहे. आणि माझं हे एकच चॅनल नाही आहे, तर माझं दुसरं पण एक चॅनल आहे. ह्याच्यावर माझे जास्त कुकिंगचेच व्हिडिओज असतात. आणि शिवाय ब्लॉगिंग असतं, डान्सिंग असतं, एम्ब्रॉयडरी, क्रोशे. हे जे चॅनल आहे ते एव्हरीथिंग इन वन असं आहे. पण जे दुसरं माझं चॅनल आहे ते फक्त कथाकथन आहे. त्याच्यावर फक्त मी गोष्टी सांगते. तर त्यालाही तुम्ही भेट द्या आणि मस्त आनंद घ्या, लुटा. आता हे बघा, ही मला थोडी वाटली कडेला जरा कुठेतरी कच्चसारखं दिसलं तर मी त्याला दोन्ही बाजूनी शिजवून घेतली. असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही एकदा घातल्यावर पुन्हा घालायची नाही, असं काहीच नाही. जिथे जर तुम्हाला वाटली की इथे थोडी कच्ची दिसते तर तुम्ही ती पुन्हा शिजवू शकता. तुम्हाला दाखवणार आहे, अजून 2च चपात्या करून दाखवते. म्हणजे बघा, आपल्या चपात्या किती 2 मिनिटात 10 चपात्या आपल्या रेडी झाल्या. दाखवते. हे बघा, आता इथे टाकायची आणि ही छानपैकी इथे घ्यायची. सी कशी मस्त टम्म फुगते अगदी. आणि दोन्ही बाजूनी फुगली म्हणजे ती शिजली. दोन्ही बाजूनी मस्त शिजलेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त शिजलेली आहे. आता इथे टाकली आणि ह्याला शिजवून घेतली.
तर ही जरा फुगत नाही आहे असं वाटतं, तेव्हा तुम्ही खालनं पण तिला करू शकता. कधी कधी काय होतं, हे बघा या बाजूने फुगते आहे. तर असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की इथून म्हणजे इथूनच केली पाहिजे. कुठूनही ती आपल्याला शिजली पाहिजे आणि आपल्या पोटात गेली पाहिजे. आणि आता हे बघा किती 2 मिनिटात आपल्या 10 झाल्या की नाही. आणि आता ही शेवटची मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून थोडं शिजू दे. वरचं पाणी सुकलं ना किती छान फुलते. बघा आता वरचं पाणी साफ सुकलेलं आहे. आता मी हिला परतत आहे. इथून जरा शिजवून घेते एका साईडने, म्हणजे मग ते छान दुसऱ्या बाजूने फुलेल. बघा आता याच्यावर टाकते. बघा बघा किती सुंदर फुलली आहे. पाहिलत किती छान फुलली आहे. आणि जरी तुम्हाला वाटलं की इथून थोडी कच्ची आहे तर तुम्ही अशी करू शकता. आणि नंतर हवं तर तुम्ही याला तूपही लावू शकता, तेलही लावू शकता. मी काही लावत नाही, पण तुम्ही करू शकता. तर हे बघा, हे वरतून पूर्ण सुकली ना की ह्याला उलटी करायची. तर ही शिजेपर्यंत मी हे माझं धुवून घेऊ शकते. हा पोलपाट आणि लाटणं हे मी धुवून घेऊ शकते किंवा ओटा पुसू शकते. तर असं प्रकारे तुम्ही कामाचं नियोजन करायचं की कशा प्रकारे आपण वेळ वाचवू शकतो. असं नियोजन केलात की नाही की तुम्हालाही बरं वाटेल. हे बघा आता ही इकडनं पूर्ण झाली की नाही. आता ही इथे टाकायची. आणि आज माझ्याकडे काहीतरी नॉनव्हेज बनवायचा बेत आहे, तर मी हा तवा टाकणार नाही आहे. ह्याच्यावरच मी नॉनव्हेजचा बेत आखणार आहे. म्हणजे काय होईल, हे भांडंही डबल भांडी घासायलाही होत नाही. तर अशा प्रकारे मॅनेज करायला शिका. बघा आपलं काही कुठेही प्रॉब्लेम नाही झाला आणि किती ओटा देखील स्वच्छ आहे. आणि एवढ्या चपात्या आपल्या बघा किती पटापट आणि एकदम लुसलुशीत चपात्या गरमागरम एकदम झालेल्या आहेत. ह्या बघा कशा मस्त अजूनही वाफ येत आहे. आणि तर अशा प्रकारे तुम्ही पण करायचं आहे. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि आपली ही फॅमिली आपल्याला अशीच वाढवायची आहे. बाय.